कल्याणमध्ये पंतप्रधान मोदींची सभा होणार आहे। दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कल्याणमध्ये येणार आहे। कल्याणमध्ये सभा होणार आहे। या सभेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आलाय। श्रीकांत शिंदे या ठिकाणी नरेश म्हस्के यांच्या प्रचारार्थ या सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। कल्याणमध्ये ही सभा होणार आहे। या सभेच्या पार्श्वभूमीवरती पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। या ठिकाणी येणाऱ्या जाणाऱ्या सर्व वाहनांची कसून तपासणी ही पोलिसांकडून आता केली जाते। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कल्याणमध्ये येणार आहेत। मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत। नाशिक नंतर कल्याणमध्ये आणि त्यानंतर मुंबईमध्ये येणार आहेत। कल्याणमध्ये त्यांची सभा होणार आहे। या सभेकडे सुद्धा आता सर्वांचं लक्ष असेल। या सभेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा चोख बंदोबस्त हा ठेवण्यात आलेला आहे। ठिकठिकाणी पोलिसांकडून आता तपासणीही केली जाते, वाहनांची तपासणी केली जाते। आता पंतप्रधान मोदी या सभेत काय बोलणार याकडे आता सर्वांचं लक्ष असेल। सभास्थळावरून आमचे प्रतिनिधी किशोर पगार यांनी घेतलेला आढावा आपण पाहूयात। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा कल्याणच्या वर्टिकल ग्राउंड मध्ये होत आहे। मी आता वर्टिकल ग्राउंड मध्ये आहे आणि आपण पाहू शकता की माझ्या मागे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी एक भव्य असा स्टेज बांधलेला आहे। जवळजवळ त्याची उंची आणि लांबी 30 बाय 70 ची आहे, 10 फूट उंच आहे आणि अशा ह्या मोठ्या स्टेजवर अबकी बार 400 पार फिर एक बार मोदी सरकार, भारतीय जनता पार्टी, शिवसेना युती, महायुतीचे आणि घटक पक्षाचे चित्र सुद्धा लागलेले आहेत। महाविजय संकल्प सभा 2024 जी आहे, इथेच पंतप्रधान मोदी जे आहेत ते लोकांना संबोधित करतील। जवळजवळ 1 लाख लोक येण्याची शक्यता आहे आणि ज्या आपण पाहू शकतो ह्या ज्या आसन व्यवस्था झालेल्या आहेत, या आसन व्यवस्था VIP असून VVIP असेल किंवा सर्वसामान्य जनता असेल यांच्यासाठी ही आसन व्यवस्था करण्यात आली आहे। 1 लाख लोकांची आसन व्यवस्था करण्यात आली आहे। पोलीस यंत्रणा जी आहे ती सज्ज करण्यात आली आहे। वेगवेगळ्या प्रकारचे डॉग स्क्वॉड असेल किंवा मोठी यंत्रणा असेल, या सगळ्या पोलीस यंत्रणा इथे आलेल्या आहेत। महाराष्ट्र राज्यातून विविध ठिकाणातून हे सगळे आलेले आहेत। आपण पाहू शकता की सुरक्षेच्या यंत्रणेतून त्या प्रकारे काळजी घेतली जाते। पोलीस सतर्क आहेत आणि ही जी जनता आहे आता हळूहळू यायला सुरुवात झालेली आहे। प्रत्येक या आसन व्यवस्थेवर पाणी, त्यानंतर नाश्त्याची व्यवस्था सुद्धा लोकांना करण्यात आलेली आहे आणि ती ठेवण्यात आलेली आहे। एकंदरीत हा भव्य दिव्य असा हा जो आपण सभा मंडप पाहत आहात, यामध्ये सर्वसामान्य नागरिक येऊन त्यांना संबोधन करण्यासाठी, मोदीजींना ऐकण्यासाठी ते येणार आहे। आणि ह्या सभेला महायुतीचा जे उमेदवार आहेत, भिवंडी मतदारसंघाचे कपिल पाटील, ते पंचायत राज मंत्री आहेत, त्यानंतर ते सुद्धा इथे येऊन गेलेले आहेत। खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे असतील कल्याण मतदारसंघातून, नरेश म्हस्के जे ठाणे मतदारसंघातून आहे, अशा 3 उमेदवारांच्या प्रचारासाठी मोदीजींची ही सभा होत आहे। किशोर पगारे, कल्याण। भाजपाचे उमेदवार कपिल पाटील यांनी सभास्थळाची पाहणी केली, त्यांची प्रतिक्रिया समोर येते, पाहूयात। नियोजन तर आपण बघत आहात। आमचं जे नियोजन आहे ते आजच्या सभेला कमीत कमी 1 लाख लोक या सभेला येतील। मोदीजींनी दिलेला संदेश हा गावागावात मतदारांपर्यंत पोहोचवण्याचं काम महायुतीचे आमचे सगळे इथे येणारे कार्यकर्ते हे करतील, जनता करेल। निश्चितपणाने आज या शहरासाठी मोदीजींचं येणं म्हणजे मी तिसऱ्यांदा उभा आहे, श्रीकांत शिंदे तिसऱ्यांदा उभे आहेत, आमची दोघांची हॅट्रिक आहे, मोदीजींच्या सरकारची हॅट्रिक आहे। आणि सगळ्यात महत्वाचं काय असेल तर 2014लाही आमच्या दोघांच्या प्रचारासाठी मोदीजी आले होते, 17ला या ठिकाणी मेट्रोच्या भूमिपूजनाला आले आणि आता तिसऱ्यांदा पुन्हा आमच्या विजयासाठी महासंकल्प विजय सभा आहे, त्या सभेसाठी मोदीजी येत आहेत।